एका गावामध्ये एक चोर चोरी करण्यासाठी आला. आता लक्षपूर्वक ऐका बरं. एक चोर एका गावामध्ये चोरी करण्यासाठी आला, पण त्या गावामध्ये नेमकी शिवकथा चालू होती. आता शिवकथा चालू होती, सगळं गाव शिवकथा ऐकायला गेलं. मग यानं पण काय विचार केला की हे सगळं गाव शिवकथा ऐकायला गेलंय, आपल्याला पण काय हरकत आहे, आपण 4-5 मिनिटं बसावं, शिवकथा ऐकावी आणि सगळे लोक घरी झोपायला गेले की आपला कार्यक्रम सुरू करावा, म्हणजे काय, चोरी करायला सुरू करावी. मग हे पण गेले तिथे कथा ऐकायला. आता कथा ऐकायला गेल्याच्या नंतर तिथे त्या कथाकार महाराजांनी कथा सुरू केली. त्या कथाकार महाराजानं एक असं वाक्य सांगितलं की भगवान शिव हे इतके भोळे देव आहे की ते लोटाभर तांब्याभर पाण्याने सुद्धा प्रसन्न होतात आणि आपली जी इच्छा असते ती पूर्ण करतात. कथा भाग संपला. सगळी मंडळी आपापल्या घरी झोपायला गेली. आता झोपायला गेल्याच्या नंतर हा त्या मंदिरामध्येच थांबला होता. सगळी माणसं घरी निघून गेली. हा देवाला सांगतो, देवा आजची चोरी जर सक्सेसफुल झाली ना तर तुला 1 तांब्याभर पाणी टाकेन. सगळे लोक घरी गेल्याच्या नंतर हा पण गावामध्ये घुसला चोरी करायला. आता सगळे लोक एकदम झोपले होते, पण हा ज्या घरासमोर जायचा ना त्या घरासमोर भगवान शिव विराट रूपामध्ये त्याला दिसायचे. ज्या घरासमोर जायचा त्या घरासमोर भगवान शंकर त्याला विराट रूपामध्ये दिसायचे. असे करता करता त्याला पहाट झाली, पण याला काही चोरी भेटली नाही. आता चोरी भेटलीच नाही, मग हे निघालं घरी. म्हणे आज काय बायकोच्या हातचा मार खावाच लागेल. घरी निघालं म्हणजे पण अचानक त्याचं लक्ष शिव मंदिराकडे गेलं. आता शिव मंदिराकडे लक्ष गेल्यानंतर हे शिवाला भांडायला लागलं ना, म्हणे देवा तू खोटा आहेस, म्हणे लोक म्हणतात की हा तांब्याभर पाण्याने प्रसन्न होतो, असं तसं बोलायला लागला. भलतच काही बोलायला लागला. पण अचानक त्याचं लक्ष त्या ना मंदिरामध्ये एक आजी तांब्या घेऊन पाणी त्या शिवपिंडीवरती टाकायला गेली होती. त्याचं लक्ष त्या तांब्यावरती गेलं. आता हा चोर होता ना, म्हणून याचं लक्ष कुठे पण जायचं. त्याचं लक्ष त्या तांब्यावरती गेलं. त्याने विचार केला, ह्या आजीच्या हातातला हा तांब्या जर आपण चोरून नेला ना घरी तर बायकोचा मार किंचित वाचू शकतो, असा याने विचार केला. महा गेला म्हणे आजी मला पण पूजा करायची आहे, तुझी पूजा करून झाल्यानंतर मला पण तांब्या देशील का? आजी म्हणाली अजिबात नाही. म्हणे का नाही? पण आजी मला पूजा करायची आहे ना. नाही देऊ शकत म्हणजे नाही देऊ शकत. आजी नाही करून पडली. म्हणे का नाही देऊ शकत? अरे हा तांब्या माझ्या सुनबाईच्या हुंड्यामध्ये आलाय आणि हा जर हरवला ना तर सुनबाई मला घराच्या बाहेर हाकलून लावील, म्हणून हा तांब्या मी काही तुला देऊ शकत नाही. म्हणे बरं ठीक आहे, पण आजी मला पूजा करायची होती ग. आता चोर होता, याला हा तांब्या चोरायचा होता, पण आजी द्यायला कुठं तयारच नाही. मग म्हणे तुला पूजा करायची आहे ना, ठीक आहे, मी तुझ्या बदलीचं पाणी भरून आणते आणि शिवपिंडीवरती टाकते, म्हणजे तुझी पण पूजा होईल. ती आजी गेली, तांब्या भरून आणलं पाणी आणि त्या शिवपिंडीवरती टाकणार. त्याला सांगितलं की तू फक्त माझ्या हाताला हात लाव बरं, त्या तांब्याला हात लावू नको. आजीनं पाणी वतायला सुरुवात केली. यांनी त्या आजीच्या हाताला हात लावला. पूजा झाली. आजी म्हणते मला आरती करायची आहे, तू घंटा वाजव. आता याने विचार काय केला होता, मला तांब्या चोरायचा आहे. आजीने सांगितलं तो घंटा वाजव, मी आरती करते. आजी आणि या घंट्याकडे यानं पाहिलं आणि जोरात उड्या मारायला लागलं. आता का उड्या मारायला लागलं? यानं विचार केला मी देवाकडं 100 ग्रॅमचा तांब्या मागितला, पण देवाने मला 40 किलोचा घंटाच देऊन टाकला. ते तिथंच उड्या मारायला लागलं. म्हणे आजी मला जरा गडबड आहे, तू लवकर आटप. आता आजीने आरती करायला सुरुवात केली. हे घन घंटा वाजवायला लागलं. तिथेच घंटा वाजवायला लागलं. आरती झाली. आजी आपल्या घरी निघून गेली. म्हणे देवा किती निराळा आहेस रे तू. म्हणे ऊपरवाला देता है लेकिन छप्पर फाड़ के देता है. बघा तो इतका खुश झाला आणि तो उड्या मारून तो घंटा हिसकायला लागला. आता तुम्ही विचार करा, तो 20 किलोचा माणूस तो 40 किलोचा घंटा उचलेल का? काढील जो ताकदीवान असेल तो, पण त्याला काही तो घंटा निघाला नाही. तो इस्कून उड्या मारून काढायचा, पण त्याला तो घंटा निघतच नव्हता. मग हे वैतागलं आणि त्या शिवपिंडीवरतीच चढून गेलं. आता शिवपिंडीवरती चढलं ते घंटा ओढायला लागलं. पण इकडे भगवान शंकर पार्वती
मध्ये बसले होते. झाले ना डमरूधारी, निघाले दाट दाट दिशी. पार्वती माता म्हणते, कुठे निघाली हो एवढे घाईघाईत? अगं कुठे निघाली? माझ्या भक्ताला दर्शन द्यायला चालले ग. म्हणे, कोणता भक्त तुमचा? पार्वती मातेने ध्यान लावून पाहिलं, डोळे बंद केले. अहो हा तर चोर आहे, तुम्ही चोराला दर्शन द्यायला चालले? अगं तो चोर नाही ग, त्याच्यासारखा भक्तच नाही कोणी. म्हणे कसं? अगं सगळी माणसं, कुणी मला मेवा मिठाई वाहतं, कुणी बेलाचं पान वाहतं, फळे फुले वाहतं, पण याने मागचा पुढचा विचार नाही केला आणि स्वतःचं शरीरच मला वाहिलं. म्हणून याच्यासारखा भक्तच नाही कोणी, म्हणून मी याला दर्शन द्यायला चाललोय. पार्वती तुम्हाला किती पण अडवशील ना, मी थांबणार नाही. भगवान शंकर निघाले, पण पार्वती माताने सांगितलं, भगवान शंकर थांबा, फक्त तुम्ही माझं हे तर नाही ऐकणार, पण एक ऐका, ते जास्त मागल तुमच्याकडं, जास्त देऊ नका बरं, एकच द्या. म्हणे, हो पार्वती एवढं मात्र तुझं ऐकतो. भगवान शिव निघाले, आले भूतलावरती. आता भूतलावरती आल्यानंतर प्रगट झाले आणि हे शिवपिंडीवरती होताना घाबरलं. भगवान शिव प्रगट झाल्यामुळे घाबरलं आणि खालीच पडलं. भगवान शिव म्हणाले, अरे उठ, मी त्याला तुला दर्शन द्यायला आलोय. आता ते उठलं. म्हणे, देवा तुम्ही मला दर्शन द्यायला आला? म्हणे, मी तर तुमच्या शिवपिंडीवरती चढलं होतं, मग तुम्ही तर मला त्रिशूळने मारायला पाहिजे, तर तुम्ही इथे मला दर्शन द्यायला आले? अरे तुझ्यासारखा भक्तच नाही कुणी दुसरा. कुणी काही माणसं जवळपास तर सगळंच मला वाहतात, पण स्वतःचं शरीर कुणी मला वाहत नाही रे. पण तू बायकोचा नाही, पोराचा नाही, कुणाचाच नाही विचार केला आणि तू स्वतःचं शरीर मला वाहिलं, म्हणून तुला दर्शन द्यायला आलोय. बोल तुला काय पाहिजे? भगवान शिव म्हणले, तुझी काय इच्छा आहे, काय पाहिजे तुला, माग माझ्याकडे, ते मी तुला देतो. आता हा पण चोर होता, यानं विचार केला, देव द्यायला आलाय तर आपल्याला काय हरकत आहे. मग यानं पण सांगितलं, देवा तू देणारच आहेस ना, मग काय दे? माझ्या बायकोला धन दे, मला संतान दे आणि आईला डोळा, हे 3 वरदान मला दे. आता भगवान शिव म्हणाले, 3 वरदान नाही देऊ शकत. म्हणे, का नाही देऊ शकत? आता तुम्ही जर मला 3 वरदान नाही दिले ना, बायकोला धन नाही दिलं तर ती नाराज होईल, आईला डोळा नाही दिला तर ती नाराज होईल, मला संतान नाही झाली तर चोर करून उपयोग तरी काय? मग भजन करा विठ्ठल.